वातावरण बिघडले, चिंता वाढली। शेतकरी मित्रांनो, आज मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार। तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, मध्यरात्री 12च्या नंतर आपल्याला मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगरच्या भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील मोठी अतिवृष्टी मध्यरात्री होऊ शकते। तसेच विदर्भातील बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागाला मोठ्या पावसाचा इशारा आज रात्री देण्यात आला आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल। इकडे कोकणात पाहिले असता कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि त्यासोबतच कोकण पट्ट्यातील इतरही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मात्र रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गच्या काही भागात मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। मित्रांनो, त्यासोबतच विदर्भातील इतर ठिकाणी पाहिले असता अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरच्या भागात रात्रीला ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आज रात्रीच्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि विजांचा कडकडाट काहीसा जास्त राहू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर हा आणखी वाढलेला पाहायला मिळेल। वातावरण हे बिघडलेले आहे। राज्यात सर्वत्र आता पाऊस सुरू होणार। तसेच उत्तर महाराष्ट्र, खानदेशच्या भागात पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता, रात्रीला 12च्या नंतर आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मात्र उद्या दुपारनंतर आणि रात्रीला कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भात देखील मोठा पाऊस होऊ शकतो। सावंतवाडी, मालवण, फोंडा, कुणकेश्वर, गारगोटी, सनकेश्वरा, निप्पाणी, चिकोडी तसेच राजापूर, कुरुंदवड, कुडाची, अथणी, कोडोली, तासगाव, कुची, इस्लामपूर, साखरपा, मागजन, पाटण, कराड, विटा, मायनी, सांगोले, पिलवी, वडूज, पंढरपूर, चिपळूण, खेड, दापोली, प्रतापगड, वाई, फलटण, लोणंद, बारामती, इंदापूर, अकलूज, गोरेगाव, सासवड, लवासा, रोहा, त्यासोबतच राहू, दौंड, श्रीगोंदा, खोपोली, पेन, कामशेत, चाकण, शिरूर, राळेगण, मंचर, अलकुटी, नेरल, उल्हासनगर, जुन्नर, घरगाव, राहुरी, राजूर, संगमनेर, श्रीरामपूर, शहापूर, वाडा, इगतपुरी, जवाहर, त्र्यंबक, सिन्नर, कोपरगाव, वैजापूर, येवला, निफाड, खोडोली, कापरडा, वनी, मनमाड, वापी, सपुत्रा, सताना, मालेगाव, वलसाड, अहवा, वनसाडा, भोपखेल, साक्री, वायरा, नहपूर या परिसरात देखील आपल्याला रात्री दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, इकडच्या भागात जर पाहायचं झालं तर रिसोड, बुलढाणा, पुसद, त्यासोबतच डिग्रस, रुई, हिंगोली, जिंतूर, सेलू, उमरखेड, बसमत, परभणी, पाथरी, पूर्णा, त्यासोबतच भोकर, नांदेड, परळी, गंगाखेड, केज, माजलगाव, पाथरी या भागात, कळंब, केज, बर्दापूर, श्रीरामपूर, शिरूर, अनंतपाल, उदगीर, औसा, निलंगा, भोपखेल, बार्शी, वैराग, तुळजापूर, कुर्डुवाडी, माहोळ, उमरगा, त्यासोबतच अक्कलकोट, इचलगाव, पंढरपूर या भागांमध्ये देखील आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.